तर दापोली ट्रिप मध्ये आज आपण आलो आहोत हर्णे बंदरावर आणि छान वारा सुटलाय. फक्त दुपारची वेळ असल्यामुळे थोडं ऊन लागतंय आणि लिलाव असतो विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी. पण आम्ही जरा ऑल टाइम आलो आहोत, पण खूप छान वाटतंय, एक वेगळा अनुभव. बंदरावर आता काही बोटी विश्रांती करतायत तर काही बोटी मासेमारीची तयारी करतायत. संध्याकाळी बऱ्याचदा इथे किल्ल्यावर सफारीसाठी पण बोटी तयारीत असतात. सगळं त्यात छान रंग असे उतरलेत इंद्रधनुतले, कारण की त्यांचे फडकणारे झेंडे, रंगीबिरंगी बोटी बघून खूप बरं वाटतंय. एक चित्र देखावा असं डोळ्यासमोर आलं असं वाटतंय. हर्णे बंदर मला व्हिजिट करायचं होतं, कारण पूर्वी सगळे सांगायचे की आम्ही बोटीने प्रवास करायचो मुंबई ते कोकणात वगैरे. त्यामुळे मला ते कुतूहल होतं ते कसं असेल. आणि परत साने गुरुजींचं पुस्तक जे होतं श्यामची आई, त्यातही मी याचं खूप वर्णन ऐकलेलं. त्यामुळे मला इथे व्हिजिट खूप करावं असं वाटलं की ते फार जुनं आहे, ऐतिहासिक आहे. त्यामुळे आज खूप बरं वाटतं की बाबा मी आले ह्या ठिकाणी. दापोलीचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे हे, त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. जाऊन आली किल्ल्यावर.